गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू तर नाश्त्याला काय बनलं आज सकाळी. बरेच दिवसानंतर आज घरी ऑफिशियली नॉनव्हेज नाश्ता आहे, अंड्याचा नाश्ता आहे ऑफिशियली. काल मी खाल्ला तो अनऑफिशियल होता, आज ऑफिशियल आहे. आता अंडा आणि पाव आणि भाकर दोन्ही ऑप्शन. अंडा आणि नाश्ता करू मस्तपैकी. त्याच्यानंतर आपल्याला काही काम नाही, आज नुसता अभ्यासच करायला लागेल, काय काम नाही. असा काहीतरी माझा ब्रेकफास्ट आज दिसते. त्या मायाला ब्रेकफास्ट आहे का 5 जणांचं जेवण आहे. मलाच लाज वाटते दाखवायला. 2 अंडी 5 ब्रेड नाही पाव. भूक लागते तर जेवून घ्यायचं माझा. ओरिजिनल है, अरे ये भी उधर से लिया है मैंने. 1 2 3 वो शुभम ने भी वही पहना है. मैंने वो देखा, मैंने उसको रिप्लाई भेजा था. वीडियो कॉल कर उसको. पैंट दिखा तेरा पैंट दिखा रे. आता गेलेलो ते सुपर मार्केटमध्ये सामान आणायला. तिथं ते मित्र आला, त्यांची पण सेम हीच पॅन्ट. दुसऱ्याने पण हीच घातलेली, तिसऱ्याने पण हीच घातलेली. आणि जो शुभम आहे तो गेले गावाला. तिथं गेले उत्तराखंडला. त्याची पण सेम पॅन्ट. आणि त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवला. ते चौघांचे आमच्या सेम पॅन्ट होता. असं आता काय काढतो तरी यार, कोण बघला तर बँडवाला समजतील. आता आम्ही चाललो ठाण्याला, कारण की हा PC आहे ना, हा चेंज करायचा होता. याच्यात थोडा काय प्रॉब्लेम आहे. आणि मॉनिटरचा पण बघायचा होता काय प्रॉब्लेम आहे. कारण की मॉनिटर थोडा रेड होत चाललं आहे स्क्रीन चालू केल्यावर. म्हणून तो आता ठाण्याला न्यायचा होता दुकानात दाखवायला. तो दाखवू, बघू तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे. ते सुपर मार्केटमधून मी मग कोकम सरबत आणला. तिथं मम्मी आणि देशूने पिला. मम्मी तर वाटते मला पण पिता. ओके, 4चे ग्लासमध्ये दिले. आता PC ठेवला आम्ही गाडीमध्ये. आणि आता निघतो आम्ही. बघा तर फक्त स्क्रीन घेतली, स्क्रीन नाही फक्त CPU घेतलं. स्क्रीनच्या नंतर बघू काय प्रॉब्लेम आहे. अडीच बसायला आता काय मजा येते यार. ॲम्बियंट लाईट कुठला टायर पंक्चर आहे का, कारण की दिशूला जरा हवा कमी वाटते. याच्यात कमी आहे, याच्यात हलकी कमी आहे. सगळे टायरात हलकी कमी आहे. फक्त यो पुढचा वाला टायर आहे याच्यानं जरा जास्ती कमी वाटते. सगळ्यांना हलकी कमी वाटते, पण याच्यानं जरा जास्ती कमी वाटते. यो दाबते जास्त. हो बरंच घेतले डायरेक्ट. बघू नंतर आल्यावर. येताना नायट्रोजन टाकू आपण. बोललो ना जरा जास्तीच कमी वाटते या टायरात. याच्यानं 2 वेळा टाकली हवा. आता नॉर्मलच हवा भरली. मग येताना बघू नायट्रोजन टाकू आपण, असं दिसू होत नाही. मग आता टायर पंक्चर तर नाही वाटत. गाडी लावली सध्या मेन रोडच्या साईडलाच लावले. आता PC घेऊ आणि इथं या बोर्डाच्या खालती दुकान आहे, ती बिल्डिंग आहे ना तिथं, मग तिथं जाऊ. आता इथं PC ठेवले. आता तो दुकानवाला येईल जरा वेळेला, चेक करायला काय प्रॉब्लेम आहे. PC बनवलेला आम्ही याच दुकानातून, वरती असेंबल केलेला. इथून सामान घेतलेलं अख्खा. तिथं सगळं याचं सामान भेटते. कया तो आपण गेलो तो. हां आत्ताचं शोरूम यांचं काम भारी आहे. आम्ही एकदा गेलेलो. चालू केला नाही. सध्या CPUचं काम चालू आहे. मामी यांच्या दुसऱ्या शॉपवर चाललं. तिथं मॉनिटर बघायला, फक्त बघायला चाललं आहे. घेवायचा पण आहे, बघू ना. पहिला बघून घेऊ कसा काय विषय. यो वाला भारी दिसते. यो CPU आहे का काय? यो CPU है. 240 इनमें से एक मत दिखा रहे, उसका सर्विस नहीं प्रॉपर, क्योंकि ऑलरेडी है मेरे पास वो LG का अल्ट्रा गेयर 144 हर्ट्ज 24 इंच 1080p 180 हर्ट्ज 144 है. अल्ट्रा गेयर वाला वही मॉडल है ना? कौन सा वाला? ये डिस्प्ले पे बंद हो गया. 144 हर्ट्ज है और 180 हर्ट्ज आता है. 180 हर्ट्ज वाला भी मैं ऊपर नीचे रोटेट वाला होता है, ऊपर नीचे. उसका क्या प्राइस है? वो 10,900. वो कितना हर्ट्ज? 180 हर्ट्ज.
और 144 हर्ट्ज में 180 हर्ट्ज में कुछ ज़्यादा नोटिसेबल डिफरेंस है नहीं। 20 है ये, 27 इंच का क्या जाएगा? 27 इंच में पड़ेगा अपने को हर्ट्ज में कितना 144 हर्ट्ज हाँ 144 कुछ 9,000 के आसपास आता है। 27 हो ना. कीबोर्ड काय भारी चालतं एकदम. त्याच्यासारखं आहे. अल्ट्रा गेअरचं आहे. 144 डिस्प्ले पोर्ट आहे मेनचं. मी मॉनिटर आणि पीसीचं काम दोन्ही झालं. मॉनिटर कुठला घेतले, काय घेतले, घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो. आता चाललोय मी जिमला, पण जिमला जायच्या आधी कॉफी आणि केला होतो आणि खजूर. आल्यावरच जेवेन आणि आल्यावर आपल्याला आता सेटअप केलेला भेटेल, कारण की दिवशी जेवण तो काम करेल. यो PC नाही, यो CPU आणि या स्क्रीन आहे. दिवशी नंतर लावेल आरामात. मग बघू आपला नवीन PC सेटअप कसा दिसतो. नवीन म्हणजे CPU तर जुना आहे, स्क्रीन नवीन आहे. स्क्रीनचा एक्सपिरियन्स बघू. बघा दिशूचा काम चालू केलं आहे. आपण पटापट जिमनी जाऊन मग आपण आल्यावर बघू कसा होते कम्प्लीट सेटअप. स्टँड आहे. तर हा LGचा अल्ट्रा गेअर आहे, 24 इंच 144 हर्ट्जचा. यो एकदम स्लिम आहे, एकदम म्हणजे एकदम स्लिम आहे. आता आपण पटापट जिमला जाऊन आधी. आता जस्ट जिमवरून आलो आणि आज लेग्स मारले. मला पाय ना असं असं खरखरता लेग्स मारलं कसं दरवेळी होते. पण आता जाऊन आपण बघू PC कसा सेटअप केले दिवशी. ओ माय गॉड, सांगता आशिष मामाला. हो कसं साफ वाटते आता. ही जाम बाहेर आहे. ही प्लेट जाम छोटी आहे, त्याच्याशी एकदम सिम्पल वाटते. मी वाटते गेम डाउनलोड करायला ठेवले GTA 5. हां GTA 5 वाटते, असं तर वाटते. पण आता एकदम क्लीन जाम भारी वाटते. इथे एक झाड लावू तर एकदम कम्प्लीट वाटेल. पीनट बटर घेतले, पीनट बटर आणि ब्रेड घेतले. मग हे खाऊन 5-10 मिनिटांनी मग मी जेवीन. पोळी आणि भात आहे मस्तपैकी. तोपर्यंत मी व्लॉग लावले माझा व्लॉग बघतो. तुम्ही पण बघत जा यार, मीच बघून किती व्ह्यू वाढू. तुला ऐसा माहिती पैसे दे मग. काय घ्यायचं आता? कर्व दे पैसे. कडक आहे ना. युपक ना थांबतो. एकदा फुल स्क्रीन कर. या मोठे स्क्रीन कसा बेजल लेस वाटते एकदम. ही गाडी आतमध्ये नाही ही गाडी आहेत ठेव आहे जरा आधी भारी. नाही आहे बरी वाटते. OLED कशी आहे रे? काय OLED बंद कर लाईट. OLED म्हणजे OLED म्हणजे काय बोलत आहे तुला? ऐसा म्हणजे काला काही दिसत नाही. काहीच नाही. OLED नाही. आता बाकी सगळी चालली साखरपुड्याला. मम्मी पप्पा आणि दिशू झाला साखरपुड्याला. आम्ही दोघं आज. सिद्धूचा उद्या कॉलेज आहे. माझी उद्या परीक्षा आहे म्हणून मी नाही चाललो, नाही तर मी पण जाणार होतो. लेट इट बी. काय पडदा काचखाली कर. एम्बियन लाईट इज ऑन टॉप गाईज. मेडिकलला चाललेलो, पण मेडिकलला जायच्या आधी हा पडदा लावायला लागेल, कारण की आज धुतलेलं आहे. म्हणजे साफ बीफ झाला. आता हा लावून टाकू मग पूर्ण हॉल कम्प्लीट. त्याच्यानंतर फक्त काम राहील आहे झाडं लावायची आणि सोफा बदलायचा. हॉला पडदा पण लावून झाला. आता कसं जरा कम्प्लीट वाटते. मी ते या काचं कसं रातचं सगळं दिसते याच्यांची बाहेरच्या ना. पण चड्डी बिड्डी असतात त्या पण दिसते त्यांना. आता जाऊ पटापट मेडिकलला. थोडा उशीर झालाच पण जाऊ ना पटापट. तर आता जस्ट मेडिकलवरून घरी आलो आणि मम्मी आणि पप्पाचं पण आली. एवढं लवकर आली मला वाटलं नव्हतं एवढं लवकर येते. सिद्धूने केला असेल. यो अख्खा जायलेला मला वाटते. परत गेम डाउनलोडला लावला. सिद्धूने वाटते मधीनच बंद केला. आता पटापट जेवायला मस्त की चिकन आहे का. चिकन खाऊ जेवू. त्याला काय जेवलं नाही का. तर आता मेडिकलवरून आलो. चिकन मी गरम करत ठेवला आणि मग आता मी जेवीन. आणि ब्लॉग एंड करायच्या आधी एक क्लिप आहे. म्हणजे पूर्ण आमची फॅमिली जमलेली ना. आज मावशीचा साखरपुडा होता तर मी गेलो नाही, कारण की माझी परीक्षा होती म्हणून नाही गेलो. तर पूर्ण फॅमिली जमलेली. तर मम्मीनी स्पेशल पूर्ण फॅमिलीची व्हिडिओ शूट करायला लावली. मला माहिती आहे मम्मीनीच लावली असेल. मग ही व्हिडिओ मी अटॅच करेन. तुम्ही बघा आमची फॅमिली.
आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बाय गाईज, गुड नाईट, झोपा आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू माय मावशी.